हाय हॅलो नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ समृद्धी मिनी व्लॉगमध्ये स्वागत करते तुमच्या सर्वांचे. सकाळी सकाळी इथे मला चटका बसला तेच बघत होते. त्यानंतर मग इथे सोयाबीनची भाजी बनवायची होती, पण ॲक्च्युलीमध्ये झालं काय, ते कॅन्सल करून मला पोहे बनवावे लागले. कारण मुलीचं चाललं होतं मला पोहे बनव, तर इथे पोहे लगेच भिजून मग लगेच पोहे देखील मी तयार करून घेतले. दोघींनी नाश्ता करून लगेच मी घरातली पूर्ण कामं आवरली आणि मग दुपारच्या जेवणाची तयारी. तर ही भाजी मला बनवायची होती सोयाबीनची, त्यामुळे मग हीच तयारी चाललेली. कांदा छान इथे परतून घेतला आणि सोयाबीन आहे ना गरम पाण्यामध्ये उकळून ठेवले होते. ते छान आहे ना त्याच्यातलं पाणी सगळं संपूर्ण काढून आहे ना ते जाडसर वाटून घेतलं मिक्सरला. आणि आपण भुर्जी टाईप जसं बनवतो ना तशा टाईपचंच ही भाजी बनवायची आहे आपल्याला. आणि आपले घरगुती मसाले ॲड करायचे आहेत. धना पावडर, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ मी एवढं ॲड केलेलं आहे. आणि छान ते मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी वगैरे काहीच याच्यामध्ये नाही टाकलं तरी चालेल. थोडंसं पाणी शिंपडायचं जर तुम्हाला ते कोरडं कोरडं वाटत असेल तर. तर भाजी आपली रेडी आहे. तर मी ते छान असं दुपारचं जेवण करून घेतलं आणि सोबत काकडी देखील आहे. एकदम मस्त जेवण झालेलं आहे आज दुपारचं. आणि मी इथे ना माझ्या चेहऱ्यावर आहे ना थोडेसे डाग आणि पिंपल्स वगैरे यायला लागलेत ना, त्यामुळे मग मी हे टोनर बनवते आहे. ह्याला टोनर म्हणू शकता किंवा घरगुती असं फेस पॅक किंवा काही म्हणू शकताय तुम्ही. तर इथे ना मी तांदळाचं पाणी घेतलेलं आहे. तांदूळ 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजून त्याचं पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर इथे फ्रेश ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे झाडाचं. आमच्या इथे झाड आहे, त्यामुळे तुमच्याकडे जर पॅकेटमध्ये ॲलोवेरा जेल असेल ते तुम्ही घेऊ शकताय. त्यानंतर इथे गुलाबजल घेतलेला आहे. तर किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तशा क्वांटिटीमध्ये तुम्ही घ्या ते आणि बनवू शकताय. आणि तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल त्याच्यामध्ये टाकायचं आणि ॲज अ चेहऱ्यावर 15 ते 20 मिनटं लावून ठेवायचं. आणि मग 15 ते 20 मिनटांनी चेहरा छान असा स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा. किंवा मग रात्री जरी तुम्ही लावून त्याला असं ॲज अ टॅप टॅप करून असं लावलं ना आणि थोडंसं चेहऱ्यावर आहे ना रात्रभर ठेवलं ना तरी तुमचे डाग आहे ना लवकरात लवकर जाणार चेहऱ्यावरचे. तर माझा चेहरा ऑइली आहे ना, त्यामुळे मग मी हे केलेलं आहे. आणि थंडीच्या दिवसांमध्ये ना आपल्या चेहऱ्यावर खूप डाग किंवा असे पिंपल्स वगैरे यायला लागतात, त्यामुळे मी हे बनवलेलं आहे. आणि ते एखाद्या ह्याच्यामध्ये छोट्याशा डब्यामध्ये काचेच्या किंवा स्टीलचा कोणता तो डब्बा असेल छोटा त्याच्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर इथे फोडणीचा भात बनवायचा होता मुलीसाठी, पण तिने तर आहे ना तो खाल्लाच नाही आहे आणि झोपून गेली ती. शेवटी मग मी सुद्धा थोडासा भात घेतला. मग आजचा दिवस खाण्यातच गेलेला आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.